नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगती समाजसेवक अविनाश कदम आहेत। ते गरीब जनतेसाठी, गरीब लोकांसाठी समाजसेवा करतात आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने घाटकोपर पंतनगर पोलीस स्टेशन मार्फत एक फॉर्म निघालेला आहे भाडुत्रीसाठी। नमस्कार। नमस्कार। जो पंतनगर पोलीस स्टेशनने एक फॉर्म काढलेला आहे देतात, त्या भाडुत्रीसाठी जे फॉर्म काढलेले आहेत कशा पद्धतीने काय नियमावली त्याच्यामध्ये? बघा, मुळात हा जो फॉर्म काढलेला आहे हा फॉर्म फक्त पंतनगर पोलीस स्टेशनच नाही तर हा संपूर्ण मुंबईसाठी काढलेला आहे। तर हा फॉर्म काढण्याचा असा अर्थ आहे की जर समजा मी घर मालक आहे आणि मी जर कोणता भाडोत्री ठेवलेला आहे बरोबर, तर त्याची माहिती ही पोलीस स्टेशनला कळवायची। ती ह्याच्यासाठी कळवायची की सदरचा जो भाडेकरू आहे त्याच्यावर कोणत्या प्रकारचा गुन्हा तर नाही आहे ना, म्हणजे त्यांनी कोणता मोठा क्राईम केलेला तर नाही आहे ना, किंवा तो बांगलादेशी तर नाही आहे ना, किंवा एखादी घटना घडू नये यासाठी। म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं जर झालं, जर समजा मी जर कोणाला हेवी डिपॉझिटवर रूम दिला आणि हेवी डिपॉझिटवर रूम दिल्याच्या नंतर जर समजा मी अशिक्षित अडाणी असेल आणि जर समजा मी ॲग्रीमेंट संबंधित आमची जर समजा झोपडपट्टी असेल तर त्या तिकडचं एखादी सोसायटीचं ऑफिस असतं किंवा मंडळ असतं, जर ह्यांना किंवा पोलीस स्टेशनला जर ती गोष्ट नाही कळवली तर भविष्यात जाऊन माझी पुढे फसवणूक पण होऊ शकते। त्याच्यामुळे हा जो अर्ज आहे हा अर्ज आपण पोलीस स्टेशनला दिलाच पाहिजे। करू नये तर संबंधित ज्या वेळेला आपण हे असे फॉर्म आहेत बघा, हा असा फॉर्म आहे तुम्ही बघताय की हे तर एक पोलिसांचं घरमालकांसाठी हा फॉर्म दिलेला आहे त्यांनी, आणि दुसरं तुम्ही बघताय की हा असा फॉर्म आहे, हा फॉर्म आहे हा भरून द्यायचा आहे। याच्यामध्ये भाडेकरू आणि घरमालक हे असं सगळं दिलेलं आहे, त्यांची संपूर्ण माहिती, भाडेकरूचं ओळखपत्र, हे सगळ्या गोष्टी आहेत। म्हणजे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या घरमालकांना, सगळ्या सोसायटींना, सगळ्यांना सांगेन की आपण पोलिसांना या ठिकाणी सहकार्य करा, कारण भविष्यात जर समजा तुम्ही ही माहिती दिली नाही तर घरमालकाच्या विरुद्धच पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करणार, आता असा नियमच झालेला आहे। आपल्या सांगती जे स्थानिक रहिवासी आहेत घाटकोपरमधील, जे त्यांचे घरं किंवा दुकानं भाड्याने देतात, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीने ते पोलीस स्टेशनला सपोर्ट करतात, पोलीस स्टेशन सांगते ते करारनामा करून घेतात का? नमस्कार। नमस्कार, मी संदीप गंधट। असे रमाबाईमध्ये एक प्रकरण झालेलं आहे। ते रूम कोणीतरी भाड्याने रूम देऊन तिला फसवण्याचा प्रयत्न केला। ते पोलीस स्टेशनचं एक पत्र असतं, ते पत्र तिने घेतलं नाही म्हणून तिला काम तिचं चुकीचं झालं। म्हणून त्यासाठी आम्ही लोक पंतनगर पोलीस स्टेशनला गेलो होतो, त्याचा शहानिशा केली, मग तिला न्याय भेटला। कॅमेरामॅन रामकुमारसह राहुल खंडेलवाल, सत्य पोलीस टाइम, घाटकोपर, मुंबई। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।